प्रसाधनांना मानव जीवनाचं महत्त्वपूर्ण अंग. प्रसाधन म्हणजे मानवी जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. न केवलम अद्यतनीये काले अपितु प्राचीनकाले अपि जगत्यस्मिन् सर्वत्र सर्वे स्त्री-पुरुषा प्रसाधनप्रियाः. केवळ आजच्या काळातच नव्हे तर प्राचीन काळातसुद्धा या जगात सर्वत्र सर्व स्त्री व पुरुष प्रसाधनप्रिय होते. वेदादिषु ऋतुसंहार, मेघदूत, गाहसप्तशयी आदिषु संस्कृत प्राकृत काव्येषु तथा मानसोल्लास बृहत्संहितादिषु शास्त्रग्रंथेषु प्रसाधनकला वर्णिता. वेदांमध्ये ऋतुसंहार, मेघदूत, गाहसप्तशयी इत्यादीमध्ये, तसेच संस्कृत प्राकृत काव्यांमध्ये, तसेच मानसोल्लास, बृहत्संहिता इत्यादी शास्त्रग्रंथांमध्ये प्रसाधनकला वर्णिलेली आहे. बौद्ध वाङ्मये ललितविस्तरादिषु ग्रंथेष्वपि प्रसाधनानां बहवः संदर्भाः प्राप्यते. बौद्ध वाङ्मयात ललित विस्तार इत्यादी ग्रंथांमध्ये सुद्धा प्रसाधनाचे अनेक संदर्भ मिळतात. पुरातने काले अपि सौंदर्य स्पर्धानाम् आयोजनं भवति स्म, यथा जनपदकल्याणी, नगरसौभिने. पूर्वीच्या काळी सुद्धा सौंदर्य स्पर्धाचे आयोजन होत होते, जसे जनपदकल्याणी, नरसौभिने. चित्रशिल्पेषु नैकविधाः प्रसाधनपराः जनाः दृश्यन्ते. चित्रशिल्पामध्ये अनेक प्रकारचे प्रसाधन करणारे लोक दिसतात. तथा उत्खननेषु अपि प्राचीनानि प्रसाधनानि प्राप्तानि. तसेच उत्खननांमध्ये सुद्धा प्राचीन प्रसाधन साधने मिळाली. अनेन सृष्टो ज्ञायते यद् अतिप्राचीन कालादेव भारते न केवल स्त्रियः किंतु पुरुषः अपि प्रसाधनकलायां निपुणः. यावरून असे चांगले समजते की अतिप्राचीन काळात केवळ भारतीय स्त्रिया नव्हे तर पुरुषसुद्धा प्रसाधन कलेत निपुण होते. तदर्थं विविध प्रसाधन साहित्यस्य प्रभुत्वम् उपयोजनं भारतीयाः कृतवन्तः. त्यासाठी निरनिराळ्या प्रसाधन साहित्याचा भरपूर वापर भारतीयांनी केला. या चतुष्टिकलाः सुविदिताः तास्वपि नैकाः प्रसाधनकला निर्दिष्टा. ज्या चतुष्टिकला सर्वांना चांगल्या माहीत आहे. मर्दनम, विलेपनम, केशभूषा, माल्यभूषा, परिधेयम, गंधयुक्ती, अलंकरणम इत्यादी प्रसाधनकला षोडशांगानी सन्ति. त्यामध्ये सुद्धा अनेक प्रसाधनकला सांगितल्या आहेत. मर्दन, विलेपन, केशभूषा, माल्यभूषा, परिधेय, वस्त्र परिधान करणे, सुगंधाचा वापर करणे, अलंकार इत्यादी प्रसाधनकलेची 16 अंगे आहेत. प्रसाधनस्य द्वौ विभागौ आंतरिक प्रसाधनम तथा बाह्य प्रसाधनम. प्रसाधनाची 2 विभाग आहेत. एक आंतरिक प्रसाधन तसेच बाह्य प्रसाधन. शरीरस्य निरामयत्वं नाम आंतरिक प्रसाधनम. शरीराचे निरोगीत्व म्हणजे आंतरिक प्रसाधन. तद उचित आहार, निद्रा, जलपान, व्यायामादिकही अवश्यमेव साध्यते. त्यात योग्य आहार, झोप, जलपान, व्यायाम इत्यादी आवश्यक करावे. तदनंतरमेव बाह्यप्रसाधनानाम् उपयोजनं कर्तव्यम्. त्यानंतरच बाह्यप्रसाधनांचा उपयोग करावा. दंतधावनं, केशसम्मार्जनं, स्नानं तथा विलेपनं प्रतिदिनं करणीयमिति उचितमेव उपदिष्टं प्राचीनैः. दात घासणे, केस धुणे, स्नान तसेच विलेपन दररोज करावे असे प्राचीनांनी योग्यच सांगितले आहे. स्नानार्थं फेनकं तथा वनौषधियुतानि चूर्णकानि उपलब्धानि. स्नानासाठी साबण तसेच वनौषधियुक्त चूर्ण उपलब्ध आहेत. विलेपनेन तक्व उज्ज्वला मृदुतरा च भवति तथा दुर्गंधनाशनमपि शक्यम्. विलेपनाने त्वचा उज्ज्वल व अधिक मृदू मऊ होतेच, तसेच दुर्गंधाचा सुद्धा नाश होतो.
ऋतुमनुसृत्य प्रसादन करणीय इत्यादी सूचित. ऋतूला अनुसरून प्रसादन करावे हे सुद्धा सांगितले आहे. यथा ग्रीष्मकाले चंदन विलेपनम, जसे ग्रीष्म काळात ऋतूत चंदनाचे लेपन करावे. कार्पा वस्त्रपरिधानम मौक्तिक मालाधारणम च योग्यम, सुती वस्त्र परिधान करावेत आणि मोत्याच्या माळा धारण करणे योग्य आहे. शिशिरे ऊर्णावस्त्रम कृष्णा गुरुधूपनम तथा कुंकुममंडनम उपयुक्तम, थंडीच्या ऋतूत लोकराचे वस्त्र वापरावे, काळ्या चंदनाचे धूपन धुरी करावे, तसेच केशराने सुशोभित करणे उपयुक्त असते. केस संवर्धनस्य कृते ब्राह्मी आमलक भृंगादी वनौषधियुक्तेन तेलेन शिरोमर्दनम आवश्यकम. केसवाढीसाठी ब्राह्मी, आवळा, माका या वनौषधीने युक्त अशा तेलाने शिरोमर्दन अवश्य असते. वराह मिहिरेन बृहत्संहितायाम उक्तम, वराह मिहिराने बृहत्संहितेत सांगितले आहे. स्थग्धधूपांबर भूषणाद्यम न शोभते शुक्लशिरोरुहस्य. माळा, गंध, धूप, वस्त्र या आभूषणांशिवाय डोक्यावरचे पांढरे केस शोभून दिसत नाहीत. अतः शुक्ल केशानाम कृष्णीकरणम तोनोपदिष्टम, म्हणून पांढऱ्या केसांना काळे करावे हे सांगितले आहे. तदुपायेन बकस्य पक्षोऽपि कृष्णवर्णो भवतः, त्या उपायाने बगड्याचे पंखसुद्धा काळ्या रंगाचे होतात. किम पुनः कुंतलेविषयी इति तसे गर्वोक्ती, केसाबाबत काय विचारावे ही त्याची गर्वाचे बोलणे आहे. केस धूपकृते स्वेद्युकादीनां नाशो भवति तथैव केशाः सुगंधेन विराजन्ते, केसाला धुरी दिल्याने घाम आणि लिखांचा उवांचा नाश होतो, तसेच सुगंधाने केस शोभून दिसतात. चूडा, वेणी, आम्रातक, धम्मिलायदकः केशरचना विशेषः माल्य मुक्ताजालादिभिः आभरणैः रमणीयतराः दृश्यन्ते. केशकलाप, वेणी, विशिष्ट केशरचना, अलंकृत वेणी, बंधन इत्यादी केसांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचना, फुले आणि मोत्यांच्या जाळ्या इत्यादी आभरणांनी खूपच रमणीय दिसतात. मुखसौंदर्यस्य कृते बहवः कल्पाः प्रसिद्धाः, चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी अनेक प्रकारचे मुखलेप प्रसिद्ध आहेत. हरिद्रा मधुमिश्रितेन मुखलेपेन तथा लौद्रपुष्पपरागचूर्णेन मुखकांती शालते. हळद आणि मध एकत्र करून मुखावर लेप तसेच लौद्र फुलाच्या परागाच्या चूर्णाने मुखाचे तेज शोभते. ललाटे शुभ्र रक्त कृष्णवर्णही आरेखनीय तिलक विशेष, कपाळावर पांढरा व लाल व काळ्या रंगांनी वैशिष्ट्यपूर्ण तिलक काढावा. सिक्तयुक्तेन आलक्तकेन अथवा तांबूलेन ओष्ठही रंजनते. मेनयुक्त आडत्याने किंवा विड्याने ओठ रंगवावेत. कज्जल शलाकया नेत्रयोः अलंकरणं तथा पत्रावलीरेखेन कपलयोः अलंकरणं कर्तव्यम. काजळाच्या काळीने डोळ्यांना अलंकृत करावे, तसेच सुवासिक द्रव्याच्या उटीने गालांना अलंकृत करावे. नखरागेन तथा आलक्तकेन करचरणाः प्रसादनीया, नखांना रंग लावून तसेच आरत्याने हातपाय सुशोभित करावेत. बाणकवीना हर्षचरिते दुकुल कौशेय चिनांशुक शौमादयः पटभेदा निरूपितः. बाणकवीने हर्षचरित्रात दुकुल, कौशेय, चिनांकुश, शौम इत्यादी वस्त्रांचे फरक सांगितले आहेत. वस्त्राणां रंजनं मुक्तमनाभिः तथा भक्तिभिः सुशोभनमपि वर्णितं तेन. वस्त्रांचे सुंदर दिसणे मोती व मण्यांनी व निरनिराळ्या रंगांनी सुंदर बनविलेल्या वस्त्रांचे त्याने वर्णन केले आहे. नागपत्तनम, प्रतिष्ठा नगरम, काशीपुरम तथा कलिंगवंग चोलादी प्रदेशाः, चीन, सिंहलादी देशाः प्रसिद्धाः नानाविध वस्त्राणां निर्माणे.
निरनिराळ्या वस्त्रांच्या निर्मितीसाठी नागशहर, प्रतिष्ठानगर, काशी शहर तसेच कलिंग, वंग, अंग, चौल इत्यादी प्रदेश तसेच सिंहल इत्यादी देश व चीन प्रसिद्ध आहे. प्रसाधनस्य परमोत्कर्ष नाम भूषणविन्यास. प्रसाधनांचा परमोत्कर्ष म्हणजे अलंकार घालणे. हेम, रजत, गजदंत, शंखशुक्ती, मौक्तिक रत्नादिभिः अलंकाराणां निर्माणं भवति. सोने, चांदी, हत्तीचा दात, शंख, शिंपले, मोती, रत्ने इत्यादींच्या अलंकारांची निर्मिती होते. भरतमुनिना वर्णितं चतुर्विधम् अलङ्करणं तथा तस्य कातिपयानि उदाहरणानि ईदृशानि सन्ति. भरतमुनींनी वर्णन केलेले 4 प्रकार अलंकार त्याची कित्येक उदाहरणे अशा प्रकारची आहेत. अवधेयम कुंडलेन नासा मौक्तिकम, कानातील दागिना, नाकातील मोत्याचा दागिना. बंधनीयम केयुरन मेखला, दंडात बांधव्याचा दागिना, कमरेत बांधण्याचा दागिना. आरोप्यम बहुविधा हारा चुंडामणी, माळा, चुडामणी, केसात घालवायचा दागिना. प्रक्षेप्यम नुपुरो कंकणाने, नुपूर, जोडवे, बांगड्या, थोडी मोठी किंवा अनेक भूषण. बहुभूषणम खेदकरणम लघुभूषणम श्लाघ्यम एतदपि सूचितं भरतमुनिना. अनेक भूषणे दागिने दुःखदायक असतात तर लहान दागिने स्तुत्य असतात हे सुद्धा भरतमुनींनी सुचविले आहे. सिंधुवारादि कुसुमालंकाराः धार्यन्ते तर्हि अनुक्रमेण माणिक्य, सुवर्ण, मौक्तिकादिभिः किं प्रयोजनम्. सुगंधी मृदू अशी फुलांची भूषणे सुद्धा लोकप्रिय असतात, तर तांबडी, पिवळी व पांढरी अशा फुलांचे अलंकार घातले तर अनुक्रमे माणिक, सोने व मोती इत्यादीची काय आवश्यकता. दैनंदिन जीवने प्रसाधनानि उपयुज्यन्ते एव, किन्तु विवाहादिषु तथैव उत्सवप्रसंगेषु जनाः विशेषण प्रसाधनपराः भवन्ति. दैनंदिन जीवनात प्रसाधने वापरतातच, पण विवाह इत्यादी तसेच उत्सवाच्या प्रसंगी लोक वैशिष्ट्यपूर्ण प्रसाधने वापरतात. प्रसाधनविषयेऽयं विशेषः लक्षणीयनां नैसर्गिकतया उपलब्धानां प्रसाधनानां प्राचुर्यम्. प्राचीन प्रसाधनांच्या बाबतीत हे विशेष लक्षणीय आहे की नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या प्रसाधनांची विपुलता आहे. मानसोल्लास ग्रंथने प्राकृतिक सामग्र्या विलेपन, चूर्णक, तेल, गंधादिकानां निर्माणं वर्णितम्. मानसोल्लास ग्रंथात नैसर्गिक साधनापासून विलेपन, चूर्ण, तेल, सुगंधी इत्यादीचे वर्णन केलेले आहे. कृतकानि तथा रसायनबहुलानि प्रसाधनानि तत्र न दृश्यन्ते. आधुनिक काले अपि अस्माभिः एतत् सुष्ठुः अवधारणीयम् अनुकरणीयं च. कोटी तसेच अनेक रसायनांपासून निर्माण केलेली प्रसाधने त्यावेळी दिसत नाहीत. आधुनिक काळात सुद्धा आम्ही हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावे आणि त्याचे अनुकरण करावे. थँक्यू.